सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण कोयना नगर रस्त्याची झाली चाळण. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना करावी लागत आहे तारेवरची कसरत. कोयना धरणातून 30,000 क्युसेक्स पाण्याचा नदीपात्रात विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. खंडाळा तालुक्यातील लोणंद येथे बसस्थानक आवारात साठलेल्या पाण्यात कागदी नाव होड्या सोडून राज्य शासनाचा शरद पवार गटाचे नेते वाई विधानसभा अध्यक्ष डॉक्टर नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन करण्यात आले. सातारा तालुक्यातील कणेर धरणात चांगला पाणीसाठा झाला असून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी 5,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला. वेण्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील लिंगमळवा बिल्लार धबधबा तसेच सर्व पर्यटन पॉईंट तसेच पाटण तालुक्यातील ओझरडे नवजा व सडावा आगापूर धबधबा तर सातारा तालुक्यातील ठोसेघर केळवली वजराई भांबवली धबधबा कास तलाव तसेच जावली तालुक्यातील 21 ही धबधब्याची ठिकाणे आणि सातारा जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्याचे आदेश सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिले. सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 38 फुटांवर पोचली आहे. कराड शहर व परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झाली असल्यामुळे अनेक दिवसांपासून वीज वितरण सेवेचा पुरता बोऱ्या उडाल्याने नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण सप्ताहातील उपक्रम म्हणून पारंपरिक खेळ खेळत क्रीडा दिन साजरा करण्यात आला. विट्टीदांडू, खो खो, बोहरा, लंगडी पळती, विष अमृत, लगोरी, कांदा फोडणी, सुरपाट्या आदी खेळ खेळून मुलांनी पारंपरिक खेळाचा आनंद घेतला. कराड येथील टिळक हायस्कूलचे माजी शिक्षक प्रकाश हिंदूराव शिंदे यांना शिक्षण मंडळाच्या वतीने दिवंगत राघव प्रभुने यांच्या सौजन्याने दिला जाणारा साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा ते वाठार दरम्यान मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडल्याने वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताला मिळत आहे निमंत्रण. मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे कराड तालुक्यातील शिवडे व उमरज येथील नदीकाठची शेती पाणीखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. कराड तालुक्यातील मसूर येथे वर्धन ॲग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रम बाबा कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारांना विक्रम बाबा कदम यांच्या हस्ते भांड्याचे वाटप करण्यात आले. खरीप पिकासाठी सिंचनाची आवश्यकता लक्षात घेत नीरा उजवा कालवा लाभ क्षेत्रातील खरीप हंगाम पिकासाठी नीरा उजवा कालव्यातून आवर्तन दिनांक 22 जुलैपासून सोडण्यात आले, अशी माहिती नीरा उजवा कालवा विभागीय कार्यकारी अभियंता शिवाजीराव जाधव यांनी दिली. सैनिक कल्याण विभागातर्फे 25वा कारगिल विजय दिवस सातारा येथे जिल्हा परिषदच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
सातारा जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयात 300च्या आसपास डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार सुरू. सातारा जिल्ह्याला डेंग्यूचा विळखा. जावली तालुक्यातील कास व बामणोली भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. सातारा नगरपालिकेने कास तलावानजीक जो कच्चा रस्ता केला होता तो रस्ता खचला. त्यामुळे कास आणि बामणोलीची कास पठारमार्गे सुरू असणारी वाहतूक आता बंद झाली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक व पर्यटकांना घाटाई मार्गे ये-जा करावी लागत आहे. पाटण तालुक्यातील तारळी धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसाने तारळी धरण 84% भरले. तारळी धरणाची पाणी साठवण क्षमता 5.85 TMC एवढी आहे. या धरणाच्या पाण्यावर तारळी विभागासह कराड, सातारा व खटाव तालुक्याचे नंदनवन होत आहे. कोरेगाव तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने आज अखेर तालुक्यात 379.80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्यात सरासरीच्या 122% पाऊस झाल्याने कोरेगाव तालुक्यात खरीप हंगामातील पिकांची 101% पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीन, घेवडा व वाटाण्याची पेरणी जास्त झाल्याची माहिती कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव यांनी दिली. वर्धन ॲग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रम बाबा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कराड तालुक्यातील उमरज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 90 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना सायकल व स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. मुदोजी विद्यालय फलटण येथे नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर होते. यावेळी सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे ATM फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने ATM मशीन कापण्याचा प्रयत्न केला. मात्र अत्याधुनिक यंत्रणांमुळे चोरट्यांचा डाव फसला. मान तालुक्यातील दिवडी येथून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉलीचा छडा दहिवडी पोलिसांनी लावला. या प्रकरणी एकाला अटक करून त्याच्याकडून 12,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अभिजित भरत पवार, राहणार शेरेवाडी, तालुका मान असे अटक केलेल्या संशयित व्यक्तीचे नाव. प्रतापगडाच्या पायथ्याशी साकारणार अफजल खान वादाचा पुतळा.